माझं नाव बाळू विठ्ठल खराडे. मी राहणार पुणे पिंपरी चिंचवड. पण माझी शेती मूळ गाव धाराशिव जिल्हा तालुका भूम चिंचपुर्डे गाव माझं आहे. या ठिकाणी माझी 5 एकर शेती आहे. मी माझ्या उभ्या जन्माच्या 43 वर्षात कधी अशा प्रकारची शेती बघितली नाही, जिथं मागचं पीक, गावाचं पीक, आलेलं तण असंच वाढवून आणि कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटर, कुठल्याही प्रकारचं कोळपणी यंत्र काही न वापरता या ठिकाणी फक्त तणनाशकाद्वारे आणि ब्रश कटरच्याद्वारे या ठिकाणी फक्त शेतीची मशागत अशा पद्धतीने आणि अशा तणामध्ये मी कधीही उभ्या जन्मामध्ये की कुठलाही रोग नसताना कपाशी आणि या मुगाची या ठिकाणी इतकं भारी उत्पन्न आलेलं आहे, इतकं भारी रोप आलेलं आहे, इतकं पीक आलेलं आहे, असं कधीही बघितलं नाही. आणि मी आत्तापर्यंत फक्त पुंडभाऊंचे व्हिडिओ, SRTचे व्हिडिओ फक्त मोबाईलवर, यूट्यूबवर बघत होतो. ते प्रत्यक्षात आज बघून मी त्यांची ऊस शेती, आज हे मकाचं, हे मुगाचं क्षेत्र, कपाशीचं क्षेत्र बघितलं आहे. अशी या ठिकाणी फक्त ह्या जमिनीत फक्त ह्या ठिकाणी फक्त गोटे, दगडे आहेत, तरी पण अशा पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी आलं आहे. आणि तेही अशा पद्धतीने ते मी कधीही बघितलं नव्हतं. आणि खरोखरच SRT शेती दादांनी खूपच चांगल्या पद्धतीने असं नॉलेज SRT यूट्यूबमध्ये बघायला जे भेटत नाही, ते त्यांच्या स्वतःच्या SRT शाळेमध्ये मला बघायला भेटलं, ऐकायला भेटलं, समजून घ्यायला भेटलं. जे आपण हे का करायचं आहे, कारण का आपल्याला हे करण्यामागचं उद्दिष्ट काय, ह्याच्यातनं फायदे काय, जर जमीन आपण बलवान केली तरच आपलं पीक पहिलवान काय येणार आहे, ते आज मला आज समजायला भेटलं, मला आज कळालं. जरी मी पुण्यात जरी असलो तरी मला शेतीची आवड असल्यामुळे, ह्या गोष्टींची आवड असल्यामुळं मला ही माहिती भेटली. आणि ही माहिती पुरेपूर हे म्हणजे आयुष्यभर आपल्याला उपयोगात पडण्यासारखी आहे. आणि खरोखरच मी मनापासून अजून पुंडदादांचं मी आभार मानतो की त्यांनी अशीच माहिती दिलेली आहे. आणि इतके तळमळीने माहिती देतात. तळमळीने त्यांचा उद्देश इथून कुठलं प्रोडक्ट विकणे नाही, कुठलं आमचा लेबलिंग करून काहीतरी विकणं आहे, कुठले तरी खर्च घेणं आहे, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या फायद्याचं आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचंच या ठिकाणी SRT शेतीमध्ये, SRT शेती शाळेमध्ये शिकवलं जातं. आणि त्यापासून फक्त शेतकऱ्यांचंच भलं आहे, यात कोणाचाही काही फायदा नाही. या ठिकाणी हे तणाचं कसं नियोजन करायचं आणि आपल्याला फक्त सगळे खर्च वाचून चालले आहेत या ठिकाणी, की आपल्याला ट्रॅक्टरचा, रोटरचा, आपल्याला मजुराचा खर्च, ह्या सगळे बियाण्यांचं, आपलं बियाणे वाचतंय, बियाण्यांचा खर्च वाचतोय, खताचं वेळेचं काम होतंय आणि उत्कृष्ट प्रतीचं ह्या ठिकाणी आपल्याला शेतीचं उत्पन्न घेता येतं आहे. खरंच दादांमुळं मी आश्चर्यचकित झालो की अशी शेती हे, आणि भविष्यात असं वाटलं नव्हतं की ह्या शेतीचे असे दिवस काय असतील आणि अशा पद्धतीची शेती होऊ शकेल, हे मला म्हणजे आज विश्वास न बसण्यासारखं, पण आज प्रत्यक्षात बघितलं आणि ते जाणलं. आणि मी इथून पुढे ही SRT शेती माझी करणार आहे. आणि पुंडदादांचंही मला खूप मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे मनोगत थांबतो. धन्यवाद सर. आपण आभार दादांचे मानले पाहिजे, कारण दादांचे जे स्वप्न आहे, भारतातली प्रत्येक स्क्वेअर फूट जमीन ही सशक्त झाली पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नागरिकाला हे सुदृढ अन्न मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची चिंता जाणं गरजेची आहे आणि शेतकऱ्याच्या चेहरा आनंद निर्माण होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज. आणि तेच आपण आनंद निर्माण होताना बघतोय आणि त्यासारखं सुख या जगात दुसरं कुठलं नसायला पाहिजे. कारण एक शेतकरी म्हणून शेतकरी तळमळ काय असते आणि त्याला काय त्रास असतो हे शेतकरी सांगू शकतो. आणि ह्याच जसे आम्ही आनंदी झालो तसे इतर शेतकरी आनंदी व्हायला पाहिजे. हेच दादांचे स्वप्न आपण मनात ठेवून शेतीशाळेच्या माध्यमातून आपण हे सर्व चालवतो आहे. खूप आजच्या शेतीशाळेबद्दल आलेल्या सर्व शेतकऱ्यांची, पाहुणे मंडळींचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण हे कार्य करत राहू आणि प्रत्येकाला आनंदी करण्याचं काम आपण करत राहू. धन्यवाद.